महाराष्ट्राच्या राजकारणात एका वाक्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधींसाठी जो शब्द वापरला होता तोच शब्द काँग्रेसने आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी वापरला होता. शब्द होता गुंगी गुडिया. तर त्याचं झालं असं की सुनेत्रा पवार या बीडमध्ये गेल्या होत्या. बीडच्या अर्थात त्या पालकमंत्री आहेत म्हणून तिथे आढावा घेण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना काही प्रश्न विचारण्यापासून रोखलं. तिथे काही गोष्टी घडल्या आणि त्यानंतर काँग्रेसने तो व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्यामध्ये कॅप्शन लिहिलं होतं गुंगी गुडिया असं त्यांना म्हटलं होतं. सुनेत्रा पवारांना संबोधलं होतं. या सगळ्या प्रकरणानंतर आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली होती. त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर सुद्धा आंदोलन केलं. आम्हाला हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोलायचं असं ते म्हणाले आणि एका अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आंदोलनं केली. राष्ट्रवादी काँग्रेसने हे जे प्रकरण आहे ते आज लावून धरलं आणि त्याच्याबद्दल काँग्रेसला जाब विचारला. पण दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी मात्र त्यांचं जे ट्विट होतं किंवा त्यांची जी सोशल मीडियाची म्हणजे काँग्रेसची जी सोशल मीडियाची पोस्ट होती त्याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यामुळे आज दिवसभरामध्ये आरोप प्रत्यारोप झाले, आंदोलनं झाली आणि वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या. पण या सगळ्यामध्ये आता थेट म्हणजे पवार कुटुंबामधनच प्रतिक्रिया आलेली आहे. जय पवार यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि जय पवार यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्यावर त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. जय पवार काय म्हणतायत आपण समजून घ्या. जय पवारांनी म्हटलेलं आहे की माननीय सुनेत्रा पवार यांच्याबाबत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे. माननीय सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. राजकीय मतभेद असू शकतात परंतु महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्वाला कमी लेखणारी अथवा त्यांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही. राजकारण हे विचारांचे, धोरणांचे, कामगिरीचे आणि जनतेच्या विश्वासाचे असते. महिलांचा अवमान करणाऱ्या शब्दांचे नव्हे. मतभेद जरूर असावेत पण ते तथ्य, सभ्यता, संयम आणि लोकशाही मूल्यांच्या चौकटीतच व्यक्त झाले पाहिजे. आज मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही तर स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलाच्या सन्मानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा आहे. तिची राजकीय विचारधारा कोणतीही असो तिचा सन्मान हा अबाधित आणि निर्विवाद राहिलाच पाहिजे. राजकारणात विजय पराजय होत राहतात, सत्ता बदलत राहते पण महिलांचा सन्मान हा कोणत्याही पक्षापेक्षा, कोणत्याही नेत्यापेक्षा आणि कोणत्याही राजकीय संघर्षापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे प्रत्येक विधान केवळ निषेधार्हच नाही तर लोकशाही संस्कृतीलाही काळीमा फासणारे आहे असं जय पवार यांनी त्यांच्या जी सोशल मीडियावर पोस्ट टाकलेली आहे, जी त्यांनी स्टोरी शेअर केलेली आहे इंस्टाग्रामला, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. भाजपकडनं सुद्धा काँग्रेसच्या या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यात आला. जी टर्म वापरली त्याचा निषेध करण्यात आला. पण दुसरीकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मात्र याचं समर्थन केलं आणि सुनेत्रा पवार ची कठोर भूमिका अजित पवार घ्यायचे तशा पद्धतीने घेत नाहीयेत. एक प्रकारे बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या पद्धतीनेच गोष्टी चालू आहेत. या सगळ्याचा दाखला त्यांच्याकडनं देण्यात आला होता. त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की काँग्रेस याच्यावर पुढची काही प्रतिक्रिया देत आहे का. ज्या पद्धतीने आज एनसीपीने आंदोलनं केलेली आहेत त्याचं पुढे काय होतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण काँग्रेसने जी टर्म वापरली त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत आणि जय पवार यांनी जे म्हटलेलं आहे, जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांच्याबद्दल तुमची मतं काय हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं ते सुद्धा करा. धन्यवाद.